मला आता ठाकरे बंधूंचंही पाठबळ मिळणार आहे। राज ठाकरे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत, तर 24 जुलैला आदित्य आणि अमित ठाकरे हे दोघेही ज्युनियर ठाकरे बंधू तिरंगा रॅली काढणार आहेत। 26 जुलैला शिवाजी पार्कवर उद्धव आणि राज ठाकरेंचा संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे। इकडे दिल्लीमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणावरनं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन तीव्र झालं आणि आंदोलनाला आता विविध ठिकाणून पाठिंबा मिळतोय। मुंबईतही याचे पडसाद पाहायला मिळत आहेत। दादरमध्ये शिवाजी पार्क परिसरात मनसेने आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन दिलं। या आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सहभागी झाले। यावेळी राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। त्यानंतर 10 तरुणांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली। शिवाजी पार्कमधल्या आंदोलनात राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंसह कुटुंबीय देखील सहभागी झाले होते। नवी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरू असतानाच त्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या चेंबूरमध्ये वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांचा एल्गार पाहायला मिळाला। विशेष म्हणजे या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे मैदानात उतरले। यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं। मग आंदोलनकर्त्यांना सोडवण्यासाठी ज्युनियर ठाकरे बंधू पोलीस स्थानकात पोहोचलेले पाहायला मिळाले। आमची पोलिसांना हीच विनंती आहे की हे सगळे तरुण आहेत, स्वतःच्या भावना व्यक्त करत आहेत, परवा जे दिल्लीत घडलं त्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत, रस्त्यावर येत आहेत। हे आंदोलन होऊ द्या, शांततापूर्व आंदोलन आहेत। ही आंदोलनं जे आंदोलक आहेत त्या आंदोलनामध्ये शांततापूर्व आंदोलक आहेत। हिंसा ही सरकारकडून होत आहे, सरकारकडून हिंसा काही पावलं उचलली नाही गेली तर निश्चितपणे आंदोलन देखील शांततापूर्वच राहील। पण मुख्य गोष्ट ही आहे की देश एकवटलेला आहे आणि हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे। नवी दिल्लीमधल्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे रात्रीच जंतर मंतरवर काल दाखल झालेले। यानंतर उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठींचा सिलसिला पाहायला मिळाला। सकाळी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतल्यावर आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांची भेट घेत ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली। केजरीवालांसोबतच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंनी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशीही आंदोलनासंदर्भात चर्चा केली। यावेळी उद्धव यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सरकारकडून गांभीर्याने घेतली जात नसल्यानं वेगळ्या रणनीतीची गरज व्यक्त केली। RSS कडनं एक असं स्टेटमेंट केलं गेलं हुजबळांकडनं की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत। आता नेमकं पाकिस्तान बरोबर लढायचं की नाही लढायचं आणि या आंदोलनात पाकिस्तानचा हात असेल असं जर का या सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्या हाताच्या तोंडाबरोबर तुम्ही बोलता तर मग या देशातल्या विद्यार्थ्यांशी जे हे विद्यार्थी आपल्या देशाचे भाग्य विधाते आहेत त्यांच्याबरोबर बोलण्यात तुम्हाला कमीपणा का वाटतो? म्हणजे हे मला त्यांचं गणितच कळत नाही की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे उघडे ठेवा, पण जे तुमच्या दारात आलेले आहेत, तुमच्याकडनं काही अपेक्षा घेऊन आलेले बाळगून आलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही लाठ्या चालवता। कल मैंने देखा कि बहुत सारे लड़कियां मतलब बच्ची है 9-10 साल की है, कुछ महिलाएं हैं, जिस तरीके से उनके साथ बर्ताव किया गया ये हिंदू संस्कृति का मैं नहीं मानता कि ये हिंदू संस्कृति में इसको मान्यता है कि महिलाओं के साथ ऐसा व्यवहार करे। तो फिर रावण और आप में फर्क क्या है? तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं।